नमस्कार. मी ज्योतिषी आभा करंदीकर. असंच बरंच काही या आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये मी एक वेगळा विषय घेऊन आले आहे, जो आपण वाचला असेलच. ज्योतिषी असल्यामुळे अनेक लोकांचे प्रश्नची संख्या ह्या विषयाबद्दल खूप वाढलेली आहे. विषय काय आहे? तर प्रत्येकाच्या आजूबाजूच्या घरात हा दिसणारा प्रश्न आहे. घटस्फोट घेऊ का? आमचा पटत नाही, आम्ही घटस्फोट घेऊ का? स्वतंत्र झालेलं बरं, किती सहन करायचं? खूप अपेक्षा आहेत आणि माझी पण काही स्पेस आहे की नाही? ह्या सगळ्या विषयांमध्ये असं दिसून येतं, की बरेच जण ज्योतिषांकडे जातायत. मग आता त्याला वयाचा काही हे राहिलेला नाहीये. म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलांपासून ते अगदी 60-70व्या वर्षापर्यंत चक्क पत्रिका दाखवायला येतात, की घटस्फोट घेऊ का? हा इतका सहज विषय झाला ना, की असं म्हणतात, की आम्ही म्युच्युअली घेतलं तर आम्हाला पटकन मिळेल आणि आम्ही आमचे कसे स्वतंत्र होऊ आणि काय हरकत आहे ह्या सगळ्या गोष्टीला. पण पत्रिका दाखवायची कारण थोडीशी भीती वाटते, की हा निर्णय आपण घेतोय तो चुकीचा तर नाही ना होणार, अशी मनामध्ये भीती वाटते. अ, अनेक त्याला अंग आहेत, की वेगवेगळ्या ठिकाणी आपण जॉब करत असताना बरेच तास आपण ऑफिसमध्ये असतो आणि मग तिथे कुठेतरी एखादे कलीग आपले बरोबरचे आपले आपले सुख-दुःख आपण त्याच्याशी शेअर करायला लागतो. मग ते आपल्याला जवळचे वाटायला लागतात. बाहेरनं घरात आल्यानंतर दमलेले असल्यामुळे आपण आपल्या जोडीदारांच्या बरोबर कुठली गोष्ट शेअर करत नाही आणि कुठेतरी पैशामध्ये सुद्धा आपण एकमेकांच्या बरोबर त्या गोष्टींमध्ये व्यावहारिक विचार, कॅल्क्युलेशन्स करायला लागतो. त्यांनी मला सांगितलं नाही तर मी कशाला सांगू? मला पण काही स्वतःचं आहे की नाही? किंवा अशा अनेक त्याला गोष्टी आहेत. रियुनियन प्रकार आहे, त्यामुळे जुनी जे मित्रमंडळी भेटलेले आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घडून गेलंय आणि मग पुन्हा मला समजून घेणारी व्यक्ती भेटेल आणि त्यामुळे मी परत घटस्फोट घेऊन त्या व्यक्तीबरोबर विवाह करावा का? का आम्ही असेच राहावं? असे अनेक प्रश्न विचारले जातात. कारण आपली जे लग्न करतानाची एक कल्पना असते मनामध्ये, की आपल्या जोडीदारांनी माझ्यासाठी असं करावं, माझा असा विचार करावा, मी म्हणेन त्याला त्यांनी हो म्हणावं किंवा माझ्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी विषयांमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा. माझ्या बाजूनी त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये बोललं पाहिजे. अशा अनेक अपेक्षा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही बाबतीमध्ये दिसतात. परंतु हे सगळं असताना काही-काही पालकही माझ्याकडे येतात, की "अहो बघा ना आमच्या म्हणजे आई-वडील वेगळे राहतात हं. मुलगा-सून वेगळे राहतात किंवा मुलगी-जावई वेगळे राहतायत. तरी त्यांचे आई-वडील येतात प्रश्न विचारायला, की "बघा हो यांची पत्रिका काही जुळत नाही. सारखे वाद घालतायत आणि आम्हाला भीती वाटते." कारण आता पालकांनाही असं वाटतं, की भांडणं झाली मुलांची, की ते घटस्फोटच घेणार. म्हणजे मुलांनी वाच्यता न करताही आई-वडिलांना असं वाटतं, की कधी-कधी, की बापरे! केवढे भांडतायत आणि घटस्फोट घेणार आहेत की काय? घटस्फोट हा मोठा एक विषय झालेला आहे आणि तो विषय आता सहज आहे असं दाखवण्यात येतंय. मनातनं खूप तुटतायत लोकं. त्यांच्यातले पेशन्स संपतायत. त्यांना ते खरं म्हटलं तर दुःखदायक असतं. कारण एकत्र काही काळ अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी जीवन एकत्र घालवलेलं असतं. त्यांना छान एक मुलं पण असतात. त्या मुलांच्या विचारामध्ये सुद्धा त्यांचा व्यवहार सुरू होतो. तू करायचं का मी करायचं? माझं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्याच्या डिसिजनमध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे. ह्यावरनं सुद्धा वाद होतायत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगते, की खरोखर 75 वर्षाचे एक आजोबा आले होते आणि ते विचारत होते, की माझी मुलं जी आहेत आता 50शी ओलांडलेली आहेत. त्यांचं त्यांचं सगळं आता स्थिर स्थावर आहे. मी इतके वर्ष माझ्या बायकोला सहन केलेलं आहे. आता मला स्वतंत्र राहायचं आहे. काय करणार आहात आजोबा स्वतंत्र राहून? पत्रिका बघून त्यांचे ग्रहयोग असतील, त्याप्रमाणे घटना घडणार आहेत, हा भाग वेगळाच आहे. तो तसाच घडणार आहे. त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. पण पण त्याच्यामध्ये जर असा एक पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, तो आपल्याला लक्षातच येत नाही. कारण आता आपली एकत्र कुटुंब पद्धत कमी झाली असल्यामुळे पूर्वी गोष्टी या दिसून यायच्या. म्हणजे समजा काका-काकूंचं पटत नाहीये,
मग नंतर काकूनी कसं समजून घेतलं, काकानी कसं समजून घेतलं. मग कालांतराने आमच्या आई-बाबांचं पण पटत नव्हतं. हे मुलं बघायचे किंवा काकूला आई सपोर्ट करायची किंवा आजी सपोर्ट करायची किंवा 2 भाऊ एकत्र असायचे. अशा वेगवेगळ्या गोष्टी व्हायच्या पूर्वी. पण आपण एक चौकोनी कुटुंब झालंय. काय-कायला आता तिघांचं एक कुटुंब झालेलं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या मुलांच्या समोर एकदम असाच सीन समोर होतो, की आई-बाबा ऑफिसमधनं आले की फक्त भांडतायत आणि "तू हे केलंस का? मी हे केलंस का?" असं ब्लेम गेम करतायत. हा ब्लेम गेमच आहे खरोखर म्हटलं तर. आणि तसंच पालकही म्हणतायत, की "अरे आमचा एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या बाबतीत असं घडतंय, तर मग आमचं ते वंशाला कसं होणार? लोकं काय म्हणणार?" अशा आणि आई-वडील चिंतेत आहेत. कारण त्यांना त्यांच्या नातवंडांची काळजी वाटते. पण आठवा तुमच्याही आयुष्यात असा काळ गेलेला असतो. पण त्या काळामध्ये ना अ, कुटुंबाचं एक प्रेशर असल्यामुळे तुम्ही जास्त बोलला नाही आहात, बाहेर व्यक्त केला नाही आहेत. आजकाल मीडिया आहे, वेगवेगळ्या Facebook आहे, WhatsApp आहे, फोन आहेत. या माध्यमाने सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत आणि मग ते सगळीकडे पसरतं. काहींना ते इन्सल्टेबल वाटतं, काहींना ते अ, अधिकार वाटतो. अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण खरंच गरजेचं आहे घटस्फोट घेणं? लग्न करताना तुम्हाला ती व्यक्ती आवडलेली होती. तुम्ही त्याच्या आधी 10 वेळा म्हणजे पूर्वीपेक्षा आता तुम्ही बरेच वेळा भेटता. तुम्ही त्यांच्याबरोबर काही काळ इतका छान पद्धतीने घालवलेला असतो. तुम्हाला एक छान अपत्य असतं. तुम्ही नक्कीच तुम्ही लग्न काय अहो साधं आपल्या रोजच्या चौघांचं घरातलं आई-वडिलांच्या बरोबर सुद्धा ॲडजस्टमेंट हा प्रकार असतोच की. मला सांगा, आई म्हणते ती प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुलाला पटते का? आपण आई आहे यानी पटवून घेतो की नाही? मग तसं प्रत्येकाचे स्वभाव आहेत. ते स्वभाव जर जाणून घेतले आणि त्या स्वभावाला हो का हे असं आहे का? बरं असं म्हणून आपण जर ते सोडून द्यायला शिकलो, तर काय होणार आहे? एखादी व्यक्ती जर रागावलेली आहे, उदाहरणार्थ तो नवरा रागावलेला आहे. तो प्रेशरमुळे एकदम व्यक्त झालाय बायकोवर. तर तो तिने समजून घ्यायला पाहिजे. सेम तसंच त्या बाईनी सुद्धा म्हणजे ती जी स्त्री आहे, ती जी बायको आहे, ती सुद्धा आजकाल जॉब करते. तिला सुद्धा काही टार्गेट आहेत, प्रेशर्स आहेत. त्याच्यामुळे तिने एकदम फटकन येऊन नवऱ्याला बोलली. कारण ती त्याला मित्र मानते ना. मित्र मानते आणि त्या मित्राला जर तिने येऊन एकदम अशा रागाच्या भरात काही शब्द बोलली, तर सोडून द्यायला पाहिजे. तेव्हा मात्र इगो हर्ट होतो. तेव्हा मात्र पुरुषप्रधान असं तू मला बोलायचं नाहीस. असं म्हटलं जातं. तसंच आता ती पण म्हणते, की असं तू मला बोलायचं नाही. पूर्वी स्त्रिया आणि पुरुषांमध्ये थोडा फरक होता, पण आता तसा राहिला नाही कारण अ, राहायला आवश्यक आहे असं पण अजिबात नाही. परंतु दोन्ही व्यक्तींनी हे समजून वागलं पाहिजे. वाद कुठे होतात? मला सांगा, की 7-8 वर्ष तुम्ही एकत्र राहिल्यानंतर 7-8 वर्ष तुम्ही काहीतरी पदार्थ एकत्र जेवत असता. तुम्ही एका घरामध्ये तुमचं खोली शेअर करत असता. तुम्ही तुमचे विचार शेअर करत असता. तुम्ही एकत्र एका गाडीवर बसून बाहेर जात असता. वेगवेगळ्या ट्रिप केलेल्या असतात. तुम्ही मुलांच्या जन्माच्या वेळेला आनंद सोहळा साजरा केलेला असतो. सगळं एकत्र केलेलं असतं तेव्हा मग तोच स्वभाव, तीच व्यक्ती आज आवडेनाशी का होते? कारण तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसायला लागतो किंवा सगळ्यांना दिसतो असं मी म्हणत नाही. पण काही-काही वेळेला असं वाटतं, की नाही, नाही ह्याच्यापेक्षा मला बेटर मिळालं असतं किंवा मी डिझर्व्ह करतो असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याच्या मागे लागतो. गरज आहे, खरंच गरज आहे. घटस्फोट घ्याल हो तुम्ही, घ्याल, घ्या. घटस्फोट घेतल्यानंतरचे परिणामांबद्दल बघायची जबाबदारी कोणाची आहे? ज्या मुलांना तुम्ही जन्माला घातलेला आहे, तो जन्माला घालतानाचा किती आनंद तुम्ही आई-वडील तुम्ही म्हणून साजरा केलेला होता. ते क्षण किती आनंदाने ते घालवले होते. ते 9 महिने त्या स्त्रीने सुद्धा आणि त्या वडिलांनी सुद्धा, की 9 महिन्यानंतर मला मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे. याच्या एक सुंदर स्वप्न हे केलेली होती. आणि मग ते अचानक त्या मुलांचा विचार करेनासे झालात तुम्ही. का? कारण तुमच्या स्वतःसाठी. तुम्ही त्याच घरात राहत होता ना. मग आता असं काय झालं? पैशांमध्ये असं तुमचा काय फरक पडला? बरोबरीने वागलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे. आज स्त्रियांच्या पण अपेक्षा खूप वाढल्यात. हे जे फिल्ममध्ये बघतात ना आणि त्याच्याप्रमाणे माझ्या नवऱ्याने मला असं
ट्रीटमेंट दिली पाहिजे, मला असं ट्रिपला नेलं पाहिजे, मला असं गिफ्ट दिलं पाहिजे, असं खूप वाटतं. पुरुषाला सुद्धा वाटतं, हा म्हणजे फक्त बायकांना नाही, पुरुषांना सुद्धा खूप वाटतं की मला असं तिने फ्रीडम दिला पाहिजे, मी असं पार्टीला गेलो तर तिने मला विचारलं नाही पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात आहेत. पण का तुम्ही सगळं सांगा ना एकमेकांना. सांगण्यासारखी मैत्री निर्माण करा ना तुमच्यामध्ये. काय हरकत आहे? दोन मित्र एका पार्टीला जाण्यासाठी जे काही सगळं एकदम शेअर करतात ना, तसं बायको आणि नवरा याच्यामध्ये मैत्री होऊ शकते. 100% होऊ शकते. नवरा आपल्या बायकोला सगळ्या गोष्टी, अगदी चुका आपल्या असलेल्या सुद्धा सगळ्या सांगू शकतो. कधी? त्या स्त्रीने सुद्धा विश्वास दिला पाहिजे. तसंच तिच्या बाबतीत तिच्या चुका होऊ शकतात की नाही, तीही मनुष्य आहे. तिला पण भावना आहेत, तिला पण इच्छा आहेत. तिच्या पण हातनं चुका होऊ शकतात. पण नवऱ्यानी पण त्या समजून घेतल्या पाहिजेत. हे जर तुम्ही समजून घ्यायची भूमिका जर सुरुवातीपासून ठेवली, अगदी सुरुवातीपासून, तर ही वेळ येतच नाही. कारण कितीतरी कुंडलांमध्ये घटस्फोटाचे योगच असतात. मी तुम्हाला खरंच सांगते, एक अतिशय मान्यवर व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने मला विचारलं की आमच्या मुलाचा घटस्फोट होणार का? काय भांडण, रोज सकाळी उठल्यापासून भांडण आहेत. तर ती भांडणं नवरा बायकोची नव्हती, ती त्यांच्या बायकोमुळे होत होती. मग मुलगा आईची बाजू घ्यायचा किंवा तो म्हणायचा की सोडून दे, तिला ते जमायचं नाही. ती आधुनिक शिक्षण घेतलेली, मास्टर्स मिळवलेली जी मुलगी होती आणि ह्यांचं घराणं जे होतं हे असं परंपरागत चालत आलेलं. साडी नेसली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, अशी त्यांची एक पद्धत होती. त्या ह्याच्यात ते सुनेनी राहावं अशी एक सासूची अपेक्षा होती. याला अनेक कारण आहेत. फक्त नवरा बायकोच आहेत असं नाहीये. पण मग ह्या आजूबाजूच्या ज्या घरातल्या मंडळींनी पण या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. त्या मुलाला किती त्रास होतो, किती त्रास होतो. बिचारी बोलू शकत नाही तो. ऍक्शन घेऊ शकत नाही. ज्या मुलाला ऍक्शन घेता येऊ शकेल ना, तेव्हा बघा तुम्हाला काय मिळेल धडा तो. असं नको व्हायला ना, असं नको व्हायला. तर त्यासाठी ह्याच मुलांनी मग उद्या असंच आपण पद्धतीने वागायचं असतं, असंच विचार घेऊन, शिक्षण घेऊन जर त्यांच्या आयुष्यात पुढे गेल्यानंतर तेव्हा तुम्ही हळवे झालेले असाल तुमच्या वयाला आणि मग तेव्हा तुम्हाला सहन होणार नाही. माझ्या मुलाला किती दुःख होतंय, माझी सून कशी वागतीये. हेच दुःख आज तुमच्या आई-वडिलांना होतं. मुलीचे आई-वडील, सासू-सासरे दोघांनाही दुःख होतं. त्यांना अजिबात आवडत नाही हे सगळं जे चाललेलं असतं ते. कशासाठी करायचंय हे सगळं? आपली संस्कृती, आपला धर्म हे सगळं सांभाळायला नको? मी आत्ता जाणीवपूर्वक एक महत्वाचा विचार मांडते. मी सगळे घटस्फोटित वाईट आहेत असं म्हणत नाही. खरंच जेन्युइन काही प्रॉब्लेम आहेत. अनेक ठिकाणी मारझोड हा प्रकार आहे. अ, व्यसनाधीन झालेली लोकं आहेत. खूप मानसिक त्रासातनं जातात आणि तेव्हा खरंच त्यांच्या कुंडलीत तो योग असतो. तेव्हा मी म्हणणार नाही, कारण ते प्रारब्धाने त्यांचे योगच असतात. पण आजकाल ना असं समोर येतात ना आमच्या पटकन, की जरा काही झालं की आले समोर. जरा काही ॲडजस्टमेंट करून थोडासा प्रयत्न केल्यानंतर बाबा मला अपयश येतंय आणि मग तुम्ही त्या गोष्टीकडे जाताय. ओके, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही प्रयत्नच न करता स्वातंत्र्याच्या नावाखाली आलात तर असं नाही चालणार ना. मग तुम्ही संस्कृती काय दाखवणार आपल्या मुलांना? बाहेरच्या देशामध्ये छान आहे असं आपल्याला वाटतं. काय छान आहे हो? स्वच्छता छान आहे तिथे. त्यांना ते नियमात राहतात हे सगळं छान आहे. पण खरंच संस्कृती आहे? त्यांच्या आई-वडिलांना ते विचारतात. 13-14 वर्षाची मुलं बाहेरच्या परदेशात काय करतात? बघा पाहू. आत्ता इथून 50-60 वर्षाची जी लोकं परदेशात राहतायत, तेव्हा आता त्यांना कळतं की आपण भारतात राहायला हवं होतं. आपल्या मुलांना संस्कार नाहीत. मी परदेशात राहण्याबद्दल बोलत नाहीये. मी त्या ओढीने तिथले संस्कार घेऊन तुम्ही इथे वागायला बघतायत ना त्याच्याबद्दल बोलते. तुम्हाला नोकरी धंदा तुम्हाला जावं लागतंय, तुमच्यात योग आहे, तुम्ही जायलाच पाहिजे. आपल्या चाकोरीबद्दल ह्याच्यात राहा असं मी म्हणत नाहीये. पण त्या संस्कृती ती कशाला घेताय? ती संस्कृतीमध्ये तुमची मुलं होरपळणार आहेत बिचारी. त्याचं काय करणार? त्या मानसिक कोळ्या जीवांवर किती ते बंबाडिंग करणार आहात तुमच्या आवाजाचं, तुमच्या रागाचं. अहो त्या बाळांना ना, छोट्या-छोट्या मुलांना आईचा चेहरा किंवा वडिलांचा चेहरा रडवेला दिसला ना, तरी ती लगेच जवळ येतात, मिठी मारतात. त्यांना ते नुसत्या चेहऱ्यातनं कळतं. इतकी ती अटॅच असतात. कारण एक नाळ आहे ना आपली जोडलेली. मग त्या पोरांना किती त्रास द्यायचा? विचार करा. थोडंसं सहन करा ना. सहन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात मी मगाशी म्हटलं तसं, की पॅच असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सप्तमात राहू आला ना, की समजायचं, की थोडंसं तरी समज असे होणार.
कुठले तरी गैरसमज झाले की तिथनंच वाद होतात. मग हे गैरसमज होऊ नये. कळलंय ना की हा कालावधी 1.5 वर्ष आपला असा आहे. मग त्या ज्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत, मग आपल्याला हे समजून जायला पाहिजे की नाही हे असं दिसणार आहे ना, हे सगळं खोटं आहे. राहू काय खोटं आहे. मग हे आपल्याला खोटं दिसणार आहे ना, मग आपण समजून घेऊयात, आपण अजून मोठं होऊयात. एखादी व्यक्ती आजारी असेल, तर तेव्हा आपण समजून उमजून त्याची कामं सुद्धा आपण कशी वाटून घेतो. तसं मग त्याचा जर आता मानसिक जर नोकरी गेली आहे, तो खूप प्रेशरमध्ये आहे, तर समजून घेऊयात ना. नको सारखं पैशाच्या गोष्टी करायला. त्याला ते गिल्ट फील येतो त्या माणसाला. बायको असू देत नाही तर पुरुष असू देत. त्याला खूप गिल्ट फील येतो, की आपण काही करू शकत नाही आहोत. काय करणार? जॉब मिळत नाहीये, हेल्पलेस आहोत. अशा वेळेला तुमची एकमेकांची आधार द्यायची गरज आहे. हे सगळं आपण करायला पाहिजे, कारण आपल्या आई-वडिलांनी केलं का हो? आपण जे आई-वडिलांकडनं शिकलोय, खायला प्यायला शिकलोय, तेच आपण आता पुढे चालू ठेवलंय की नाही? मग आपण ह्या गोष्टी कशाला घेतोय दुसऱ्यांच्या? आवश्यक नाहीये त्या घेणं. आपल्या आई-वडिलांकडे बघा आणि शिका. आणि आपल्याकडे बघून आपली मुलं शिकणार आहेत. आपले आजी-आजोबा कसे होते? अहो 70ला सुद्धा ते भांडत होते. होते की नाही? आजी म्हणायची, कुरकुर करायची, की "काय कटकट आहे बाबा, किती वर्ष गेली." पण ती तितकीच नंतर प्रेमाने करायची ना. मग हे आपण करू शकत नाही का? आपण बाहेरच्या मित्रांनी कसं वागलं तरी ते सहन करतो. मग आपण ज्या माणसासाठी अख्खं आयुष्य एकत्र घालवायची वचनं दिलीत, त्याच्यासाठी नाही करू शकत? हा सगळा विचार करायला पाहिजे. उठ-सूट आपण घटस्फोटाच्या गोष्टी करायला लागलो, तर काय होणार आहे हो? सगळं मोडतोड होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम मी खूप अत्यंत विचारपूर्वक सांगते, येणारं तिसरं विश्वयुद्ध हे अनेक संकट आणणार आहे. धर्म संकट आणणार आहे, आर्थिक संकट आणणार आहे, आरोग्याच्या बाबतीत संकट आणणार आहे. मग अशा वेळेला तुम्ही सगळे विभक्त झालेला असाल, तर तुम्ही कोण कोणाला आधार देणार? ज्या लोकांचे घटस्फोट नाईलाजाने म्हणा किंवा काहीतरी यांनी झालेले असतील, पण एकटे पडलेत बिचारे. करोना काळात काय मानसिक अवस्था झाली ती. सायकॅट्रिस्ट आणि यांची ट्रीटमेंट घ्यायला लागली होती. आवश्यक आहे का हे सगळं? नाही ना. तर बघा, प्रयत्न करा. समजून घ्या. प्रयत्न करा. प्रयत्न अगदी नाही, आता नाही, नाकातोंडाशी पाणी आलंय, तेव्हा ह्या निर्णयापर्यंत यायचं. पण उठसूट आता सगळे बाहेरच्या लोकांचं ऐकलंय, त्यांचे फ्रीडम बघितलेत, तर तात्पुरत्या दिसणाऱ्या स्वातंत्र्याला भुलू नका. कारण राहूचा अमल आहे. तात्पुरता छान मेकअप केलेल्या सगळ्या छान गोष्टी दिसतील, पण आतमध्ये काळं बैरं असतं, वाईट दुःख असतं. ते समजून घ्या आणि ह्या दिशेला जाण्याचा म्हणजे गोल टाळा, शक्यतो टाळा. बघा जमतंय का? हे विचार मला जे पटले, मी ज्या माझ्या येणाऱ्या समोरच्या जातकांशी बोलते. अनेक मला ते मी म्हटलं तसं, की ते दोघं जण आले ना एकत्र. जे मी बोलत होते मगाशी. राहिलं आपलं, की प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या मुलाबद्दल ते विचारायला आले होते. आता ते छान एकत्र राहिलेत. मी म्हटलं तर सासूबाईंचं पटत नाही. शेजारी-शेजारी घरं घ्या, स्वतंत्र राहा, पण एकमेकांना धरून राहा, एकमेकांच्या जवळ जा. पण नवरा-बायको तोडून देऊ नका, केवळ आईच्या ह्या वागण्यामुळे. ते एकत्र आले आणि आता छान त्यांना बाळ पण आहे हो. सगळं छान आहे. असं होऊ शकतं कधी-कधी. पण थोडं आई-वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे. मुलांनी नवरा-बायकोनी बेसिक समजून घ्यायला पाहिजे. बाकी सगळे नंतरचे. आधी नवरा-बायकोनी समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं केलं तर सुंदर कुटुंब राहील. तुमची मुलं तुम्हाला कायम जपतील आणि तुम्ही त्यांना जपाल. एक सुंदर कुटुंब राहील. बघा, पटतंय का? पटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. तुमच्या मनामध्ये जे जे येईल ना ते सगळं इथे व्यक्त करा. ह्याच्यावर प्रत्येकाने उत्तर द्यायला पाहिजे असं नाही. पण ते व्यक्त व्हा. काही काही घरामध्ये व्यक्त व्हायला जागा नाहीये. हे ठिकाण मी तुम्हाला देते आहे. इथे व्यक्त व्हा आणि व्यक्त झाल्यानंतर बघा तुम्हाला किती छान मोकळं वाटेल आणि ह्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका. काही काही गोष्टी सुटून जातात. पुन्हा पुन्हा ऐका. पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर तुम्हाला मग लक्षात येतील मुद्दे आणि प्रत्येक मुद्द्यावर थोडं 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 प्रयत्न करत गेल्यावर नक्की जमेल. तरुण पिढीला जास्तीत जास्त शेअर करा आणि रियुनियन मध्ये गेलात तरी मित्रमंडळींच्या बरोबर मजा करा. पण आपली इतक्या वर्षाची जोडीदार जे दोघं एकमेकांशी आहेत, त्याच्यातल्या कोणी सर्वांग सुंदर नाही, कोणाकडे सर्व गुण संपन्न नाही. त्यामुळे काहीतरी कमी असतील ते सोडून द्यायला शिका. म्हणजे छान कुटुंब राहील. बघा जमतंय का? जास्तीत जास्त शेअर करण्याची जबाबदारी आपली. कारण
जसं मला पटलं, मला आवडलं, तसं माझ्या इतरांना शेअर केल्यावर त्यांना पण पटेल आणि कुठेतरी कोणाला तरी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि त्यांना झालेल्या उपयोगामध्ये आपला खारीचा वाटा असेल असं मला वाटतं. बघा तुम्ही पटतंय का? आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन काहीतरी विषय घेऊन. धन्यवाद.